पॅशन हा शब्द ठीक आहे, छान आहे, पण ट्रेजर्ड हॉलिडेज ही माझी भक्ती आहे. मी जेव्हा प्रवासाला लोकांना पण घेऊन जाते ना, मला असं वाटतं माझा रिस्पॉन्सिबिलिटी कोशंट हा खूप वरचा आहे. मी जेव्हा कोणाच्याही घरी जाते तेव्हा मला तो थोडासा वेळ दिला ना की मला त्यांच्यातला राजहंस दिसतो. तर मला स्वच्छता खूप आवडते आणि मला स्वच्छ भारत लोकांना दाखवायचा आहे आणि तो मी दाखवतेय. टाइम मॅनेजमेंट, रिस्पॉन्सिबिलिटी कोशंट नीड्स टू बी हाय. नो ऑल्टरनेटिव्ह. यू हॅव टू बी ऑन युअर टोज. त्याच्यानंतर तुम्ही खूप छान जीव ओतून काम केलं ना की फ्युचर तुमचंच आहे. नमस्कार. कालनिर्णय मागचं पान या पॉडकास्टमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आपले टेस्ट पार्टनर आहेत रामबंधू मसाले, लोणची आणि पापड. आजचा विषय थोडासा वेगळा आहे. आपल्या सगळ्यांची स्वप्न असतात. आपण कधी कधी एखाद्या टेबलावर आणि खुर्चीवर बसून लॅपटॉपमध्ये पाहायच्याऐवजी ही स्वप्न पाहतो. मात्र स्वप्न पाहताना त्या स्वप्नाचा व्यवसायात बदल कसा करायचा हे एक गणित असतं जे सुटत नाही. आज आपल्याबरोबर याबद्दलच बोलण्यासाठी आल्या आहेत राधिका नवरे. त्या गेली 25 वर्ष IT सर्व्हिस आणि ट्रॅव्हल इंडस्ट्रीमध्ये काम करत आहेत. ट्रेजर हॉलिडेज या त्यांच्या स्वतःच्या कंपनीखाली त्या क्राफ्ट्स आणि टेक्स्टाईलच्या ट्रेल्स क्युरेट करतात. म्हणजेच प्रवासावरती अनेक लोकांना घेऊन जातात. त्यांच्याबरोबर NRIs, फॉरेनर्स हे सुद्धा फिरलेले आहेत. हे करताना त्या संस्कृती, कला आणि प्रवास याचा एक वेगळा मेळ घडवून आणतात. तर आपण स्वागत करूया राधिका जी. मी तुम्हाला तू म्हटलं तर चालेल? राधिका. राधिका. राधिका, हाय, थँक्यू फॉर कमिंग. हॅलो, थँक्यू फॉर इन्व्हायटिंग मी. आणि मला पण छान वाटतंय की तुम्ही मला मागचं पानमध्ये बोलावलं. आणि लहानपणापासून बघत आली आहे, वाचत आली आहे, पण कधी असं स्वप्नातही बघितलं नव्हतं की मला तुम्ही मागचं पानमध्ये बोलायला बोला. म्हणजे तुम्ही मॅनिफेस्ट केलेलं आहे हे. पण तुमची प्रोफाईल पाहता तुम्ही IT मध्येही काम केलंय, सर्व्हिस इंडस्ट्रीमध्येही काम केलंय, आणि मग ट्रॅव्हल कसं, म्हणजे हा छंद कसा काय? छंद म्हणण्यापेक्षा माझा जो जन्म आहे तो 27 सप्टेंबर म्हणजे इंटरनॅशनल किंवा वर्ल्ड टुरिझम डेच्या दिवशी झाला. त्याच्यामुळे ऑफिशियलीच मला असं वाटतं की त्या दिवसापासूनच मी ऑफिशियलीच ट्रॅव्हलर आहे. आणि लहानपणापासून खूप ठिकाणी मला घरच्यांच्या बरोबर जाता आलं. शाळा कॉलेजमध्ये असताना महाराष्ट्र बऱ्यापैकी बघितला गेला आणि नंतर जशी मी नोकरी करायला लागले तसा मी भारताच्या बाहेरही प्रवास केला. आणि तो खूप थिमॅटिक प्रवास करणं हा माझा कदाचित पिंड असेल, तो केला गेला आणि त्यातनंच तो छंद छान जोपासला गेला. आणि घरनं असं सांगितलं गेलं होतं की जेव्हा तू प्रवास करशील तेव्हा डायरी लिहून ठेवायची. आणि मग त्या डायरीमध्ये सगळे डिटेल्स असायचे, वस्तू काय नेलेल्या आहेत, परत त्या आणल्या का, खर्च कसा झाला आहे, तिथले काय अनुभव आहेत, हे रोज लिहून काढायचं. आणि त्या सगळ्याचा मला खूप फायदा झाला आणि त्यातनं तो छंद छानसा जोपासला गेला. पण हा फक्त छंद होता सुरुवातीला, मग हे यातनं काहीतरी आपल्याला व्यावसायिक करता येईल हे कधी लक्षात आलं? 2009 मध्ये मी भारताची कल्चरल अम्बॅसिडर म्हणून अमेरिकेला गेलेली होते. आणि तिथे आम्हाला अनेक आमच्यासाठी काय काय प्रोग्राम्स ऑर्गनाईज केले गेले आणि त्याच्यातनं आम्हाला आमिष गावात नेलं होतं. आणि आमिष गावामध्ये आम्हाला असं दिसलं की सगळ्या हँडक्राफ्टेड गोष्टी आहेत. तर ते जेव्हा मी बघत होते तेव्हा ग्रामीण अमेरिका मी बघितली आणि मला तिथे असं जाणवलं की त्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या माझ्या भारतातही आहेत, पण मी त्या बघितलेल्या नव्हत्या. मग जशी मी परत आले तशी मी ब्रिटिश काउन्सिल लायब्ररीत काम करत होते. त्याच्यामुळे पुस्तकं वाचत गेले, माहिती गोळा करत गेले. आणि मी असं पण शोधत होते की कुठली कंपनी आहे का की जी तुम्हाला अशा क्राफ्ट ट्रेल्स किंवा टेक्स्टाईल ट्रेल्सला घेऊन जात आहे. तर असं माझ्या तरी ओळखीत कोणी नाही दिसलं. मग माझा मीच सगळा माहिती काढून प्रवास सुरू करायला लागले. आणि ती माहिती फार सुंदर होती आणि माझ्या घरच्यांनी मला पूर्णपणे पाठिंबा दिला आणि मी माझे एकटीचे सोलो ट्रॅव्हल ज्याला म्हणतो ते माझं सुरू झालं. आणि मी 13 वर्ष फिरत होते आणि छोट्या छोट्या गावातनं गेले, रिमोटेस्ट प्लेसेस म्हणतो ना तशा ठिकाणी गेले. अनेक ठिकाणी मला आर्टिझन्सना मी जेव्हा फोन करून विचारायचे तेव्हा ते म्हणायचे की अगं तू आमच्याच घरी येऊन का नाही राहत.
तर Wow. खूप ठिकाणी हॉटेल्स पण नव्हती. तर काही प्रवास हे माझ्या कारागिरांच्या घरी राहून केले, काही प्रवास हे हॉटेल्सवर राहून केले, पण बऱ्याच ठिकाणी मी पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरलं आणि असं मी भारत बघत गेले. आणि जेव्हा 13 वर्ष करत होते तेव्हा 13 वर्षांनी मनात यायला लागलं की माझी गरज होती ना ही, म्हणून मी हे सगळं करत होते. हो. आणि असं मला वाटलं की आता आपण हे सगळं बघतोय तर ह्याला एक कमर्शियल म्हणजे एक प्रोफेशनल अँगल आणावा का, असं वारंवार मनात यायला लागलं. आणि तेव्हा मी ठरवलं की आपण करूयात. तर म्हणजे तेव्हा ट्रेजर्ड हॉलिडेजची कल्पना जी होती ती कुठेतरी असं जर्मिनेट झाली, आयडिया म्हणतो ना तसं व्हायला लागलं होतं. वाव. पण छंदाला जेव्हा तुम्ही व्यवसायात बदलता तेव्हा अनेक गोष्टींचं भान ठेवावं लागतं. कारण छंद हा छंद असतो, तो आपण आनंदासाठी करतो, त्यासाठी एक वेळ खिशातनं पैसे खर्च करतो. पण तो व्यवसाय म्हटल्यावरती त्यामध्ये गणितं येतात. तर हा जो स्विच होता तो कसा काय घडवून आणला? साधारणपणे 2-1 वर्ष मी माझ्या गोल्सवर काम केलं. मी लिहित होते आणि मी पडताळून बघत होते की ॲम आय ऑन द राईट ट्रॅक. आणि माझी प्रोफेशनल मदत लागते ती माझ्या मेंटॉर्सच्याकडनं मी घेतली आणि घरच्यांशीही बोलतच होते. आणि मला असं वाटतं की कुठेतरी ना तुमचं पेरेंटिंग पण खूप उपयोगी येतं. म्हणजे घरच्यांनी ज्या लावलेल्या शिस्तीच्या सवयी आहेत त्या खूप उपयोगी पडल्या. त्याच्यामुळे मी जेव्हा प्रवासाला लोकांना पण घेऊन जाते ना, मला असं वाटतं माझा रिस्पॉन्सिबिलिटी कोशंट हा खूप वरचा आहे. आणि जेव्हा सगळ्या गोष्टी छान होतात तेव्हा क्रेडिट सगळ्यांना जातं, पण जेव्हा गोष्टी होत नाहीत, त्या घडत नाहीत, तेव्हा कोणीतरी जबाबदारी घ्यावी लागते. आणि ती प्रवासात ती मी घेऊ शकते आणि ती घ्यावी पण लागते. तर तिथे तुम्ही किती जबाबदारी घेताय आणि त्या जर का गोष्ट नाही झाली तर ते पण मी सगळं शिकत गेले. आणि ही लहानपणापासूनच्या सवयींचा खूप उपयोग झाला. मला असं वाटतं की तुम्ही जेव्हा तुमचा व्यवसाय सुरू करता त्याच्यामध्ये अजून एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे आणि ती म्हणजे टाईम मॅनेजमेंट. ती तुम्हाला करावीच लागते. मी जेव्हा माझी नोकरी सांभाळून हे सगळं करत होते तेव्हा वेळ हा खूप महत्त्वाचा होता आणि तो खूप नीट वापरणं हे व्यावसायिकाच्या दृष्टीने पण खूप महत्त्वाचं असतं. म्हणजे तू नोकरी करत असतानाच व्यवसाय सुरू केलास? म्हणजे तुला नाही, नोकरी सुरू करताना नाही. ज्या दिवशी माझी नोकरीची 20 वर्ष पूर्ण झाली त्या दिवशी मी राजीनामा दिला आणि त्याच्यानंतरच्या महिन्यात मी माझ्या ट्रेल्स सुरू केल्या. वाव. प्लॅन्ड पूर्णपणे हा विचारपूर्वक केलेला निर्णय होता. तो कुठलाही इम्प्रॉम्प्टू स्पॉन्टानियस असा अजिबात नव्हता. मला माझं काहीतरी हवं होतं आणि ते मला सोशल मीडियावरच्या लाईक्सच्यासाठी किंवा लोकांना सांगण्यासाठी अजिबात नको होतं. त्याच्यामुळे हा खूप विचारपूर्ण निर्णय होता. वाव. सो इतका विचारपूर्वक निर्णय केल्यावर पहिला क्लायंट आणि पहिली ट्रिप तर नक्कीच लक्षात असेल. अगदी नीट लक्षात आहे. माझे पहिले 2 क्लायंट्स जे आहेत ते डॉक्टर शीला टन्ना आणि डॉक्टर विपिन टन्ना, मुंबईचे दोघंही डोळ्याचे डॉक्टर्स आले होते. ते माझ्या ओळखीतले होते. त्याच्यानंतर माझी एक आधीच्या ब्रिटिश काउन्सिलमधली कोलिग आली होती आणि 2 स्ट्रेंजर्स की ज्या मला फेसबुकवर भेटल्या. आणि असे 5 जणांना मी घेऊन गेले अगदी पहिली ट्रेल. आणि लक्षात राहायचं कारण काय असेल, माझी पहिली ट्रेल झाली 9 नोव्हेंबर 2016ला आणि 8 नोव्हेंबर 2016ला रात्री 8 वाजता मोदीजी टी व्हीवर आले आणि त्यांनी सांगितलं नोटाबंदी. आणि त्या क्षणापासून नोटाबंदी सुरू झाली आणि माझ्याकडे 24 तास पण नव्हते. त्याच दिवशी मी बँकेतनं पैसे काढून आणले होते आणि ते माझ्याकडे फक्त 500 आणि 1000च्या नोट मी घेऊन चालले होते. बापरे. त्याच्यामुळे अंगावर काटा आला होता खरं म्हणजे. आणि माझी ना पहिल्या दिवसापासूनच चॅलेंजेस सुरू झाली आहेत आणि एवढी मोठी म्हणजे नॅशनल लेवल क्रायसिस किंवा नॅशनल लेवल चेंजेस म्हणूयात आपण, असे राबवले जात होते आणि मी त्याला पहिल्यांदा सामोरी जात होते. आणि आम्ही जिथे जिथे गेलो तिथे सगळ्यांची मला मदत झाली. कुठनंही मला असा वाईट अनुभव म्हणा किंवा पैसे माझ्याकडचे मी 500 आणि 1000च्या नोटा आहेत म्हणून माझं कुठेही अडलं नाही. माझ्या ग्रुपनी मला खूप मदत केली, माझ्या कारागिरांनी मदत केली, माझ्या सर्व्हिस प्रोव्हायडर्सनी मदत केली. आणि तुम्हाला खोटं वाटेल किंवा मला सांगताना गंमत वाटते पण असं झालं आहे की माझ्या सर्व्हिस प्रोव्हायडरना पेट्रोल भरायचं होतं आणि पेट्रोल पंपवरची कार्डची लिमिट पूर्णपणे संपली होती आणि 500-1000च्या नोटा ते घेत नव्हते. तर मी चेक लिहून दिला आणि चेकने आम्ही पेट्रोल भरलं आहे.
म्हणजे हे शक्य आहे? असं झालेलं आहे. आणि ते 9 नोव्हेंबर नंतर मी आठवडाभराची ती ट्रेल होती आणि ते मी सगळं मॅनेज केलं. पण असेही अनुभव म्हणजे तेव्हा ते मला खूप मोठं चॅलेंज वाटलं. पण आता मागे वळून बघताना वाटतंय अरे आपण केलं, तेही केलं. करून दाखवलं. येस. पण हे सगळं करताना पहिली ट्रेल असेल किंवा 10वी असेल, आपण काहीतरी बरोबर करतोय आणि आपण आपल्या स्वप्नाच्या आणि पॅशनच्या मार्गावर व्यवस्थित चाललोय असं कधी वाटायला लागलं? अनेक अनुभव येत गेले. म्हणजे त्या पहिल्या ट्रेलमध्येच मी एका कारागिरांच्या घरी आम्ही गेलो होतो आणि डॉक्टर तन्नाजनी त्यांना जे पेमेंट केलं होतं, तर आमचा ग्रुप परत घरी गेला आणि जे मेन कारागीर होते ते एका एक्झिबिशनला बाहेर होते आणि ते घरी आल्यावर त्यांनी सगळं काय म्हणजे त्यांची इन्व्हेंटरी सगळी चेक करताना त्यांच्या लक्षात आलं की त्यांना ₹500 जास्ती भरले गेलेत. त्यांचा तडक मला फोन आला आणि त्यांनी ते ₹500 त्या दिवशी परत केले. वाव. आणि मला असं तेव्हाच वाटलं माझ्याबरोबर येणारी लोक पण घासाघीस करणारी नाही आहेत. तेही त्यांच्या कारागिरांच्या कलांना आदर देत आहेत आणि किती मी ज्यांच्या घरी जाते ती लोक किती प्रामाणिक आहेत. तर ना तिथपासनं म्हणजे माझ्या पहिल्या ट्रेलपासूनच मला असे अनुभव येत गेले. आणि एक खरं सांगू का, मला माझं काहीतरी सुरू करायचं होतं, त्याच्यामुळे खूप चॅलेंजेस आली तरी असं मला नेहमीच असं वाटत आलंय की येस आय एम ऑन द राईट ट्रॅक. आणि हे का होतं माहिती आहे का, तुम्हाला ना खूप ट्रान्सपरन्सी ठेवावी लागते जे काय चाललंय त्या सिच्युएशनमध्ये. आणि खरं लोकांना सांगावं लागतं. एकदा तुम्ही खरं सांगितलं ना की तुमचे प्रॉब्लेम्स झटकन सुटतात आणि ते सगळे ते टीम म्हणून ते सोडवले जातात. त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त अप्रोच असा ठेवायचा असतो की येस ट्रान्सपरन्सी आहे आणि मी खूप बोलून ते तो प्रॉब्लेम सोडवायचा प्रयत्न करते. फॅन्टॅस्टिक. पण हे जे खरं बोलायला लागतं, हे ट्रॅव्हल इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला खरं सुद्धा नटवून बोलावं लागतं. तर त्याबद्दल थोडंसं सांगशील का? म्हणजे खरं म्हणजे म्हणतात ना की डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवून बोलावं लागतं. तर मी खूप डायरेक्ट आहे. म्हणजे तसा माझा स्वभाव अगदी डायरेक्ट बोलायचा आहे. पण हे मला शिकावं लागलं आणि ना ते अनुभवातनंच येत जातं. त्याच्यामुळे छोट्या गोष्टीतनं मग आपणच मी प्रॅक्टिस करून दोनदा मनाशी बोलून मग लोकांशी बोलायला लागले आणि हे जमत जातं थोडं. आणि जेवढी चॅलेंजेस येतात तेवढं ते तुम्हाला कणखर पण बनवत जातं आणि ते तुम्हाला सांगत जातं. म्हणजे आता मागच्याच महिन्यात 5 डिसेंबरला आम्ही निघालो होतो, कच्छलाच पुन्हा निघालो. आणि त्या दिवशी 5 डिसेंबर 6 डिसेंबरला इंडिगोचा पूर्ण देशव्यापी आपल्या स्ट्राईक सुरू झाला. म्हणजे विमानं बंद होत गेली, आम्हाला कॅन्सलेशनचे मेसेजेस आले. पुन्हा माझ्या हातात 24 तासच होते आणि मग आम्ही 13 जणच आतलो होतो आणि त्या सगळ्यांचे म्हणजे रेल्वेची तिकीटं मिळेना, बसवाले टॅक्सीवाले असं आम्ही सगळं फटाफट सगळ्यांनी केलं. पण अगेन मी असं पुन्हा म्हणेन की ते लोकांशी बोलल्याने सोडवत गेलो आणि आम्ही 13 जण पोचलो कच्छमध्ये आणि आमचं एका मिनिटानेही काहीही कुठलीही गोष्ट करायची राहिली नाही. म्हणजे तुमची विल पॉवर हवी तशी. पण आता तुम्ही म्हणालात मगाशी की तुमचे जे कारीगर होते त्यांना कळलं की 500 एक्स्ट्रा दिलेले आहेत आणि ते लगेच घेऊन त्यांनी परत दिले. हे जे कारीगर आहेत त्यांचीही एखाद वेळेस कृतज्ञता असते की तुम्ही त्यांच्यापर्यंत लोकांना घेऊन येता, त्यांच्या कलेचा आदर करता. तर या कलाकारांना घडवण्यात तुमची मदत कशी होते? होते. आता तर मी 10 वर्ष झाली आता मी हे करते. आता मी असं सांगू शकते. ट्रेजर्ड हॉलिडेज सुरू करायच्या आधी 2014-15 या वर्षांच्यामध्ये मी कर्नाटकामध्ये जात होते आणि तिथे हम्पीच्या भागामध्ये इलकल साडी जी म्हणतो तर त्या मी गावात जायचं इलकल आणि तिथल्या सगळ्या विणकरांचा मी सर्वे केला आणि फर्स्ट हँड जी माहिती होती ती मी एका नॅशनल ब्रँडच्या बरोबर कोलॅबोरेशन केलं होतं आणि त्यांच्यासाठी मी तो प्रोजेक्ट एक्झिक्यूट करत होते. तर ती सगळी माहिती हातात आल्यावर आम्हाला 100% कॉटनच्या साड्या बाजारात आणायच्या होत्या आणि बरेचसे वीवर आम्हाला नाही म्हणत होते. तर एकच कुटुंब तयार झालं होतं हे सगळं करायला आणि ती जी मुलगी होती तिला कानडीशिवाय कुठलीही भाषा येत नव्हती आणि मला मराठीशिवाय येत नव्हतं काही.
त्याच्यामुळे तिच्या ज्या सासूबाई होत्या त्यांना मराठी येत होतं. तर मी दर महिना मी वर्षभर हम्पीच्या त्या भागात जायचे, म्हणजे इलकलला तर मी गेले आणि मी तिचं विविंग बघायचे, तिच्या बाकी फीडबॅक देऊन आम्हाला ते आणायच्या होत्या साड्या. तर तिने ना इतके वर्ष फक्त आर्ट सिल्क म्हणजे चमकात त्याला ते लोक म्हणतात त्याचं विविंग केलं होतं. तर तिने जेव्हा कॉटन सुरू केलं तेव्हा त्याच्यात अनेक गाठी येत होत्या आणि अशात आम्ही त्याही साड्या विकत घेतल्या. पण तिला कुठनं तरी एनकरेजमेंट पण द्यायची होती आणि एक इम्प्रूव्हमेंट फीडबॅक पण द्यायचा होता. तर ते देणं खूप माझ्या दृष्टीने ते खूप चॅलेंजिंग होतं, कारण तिच्या सासूबाईंना मी मराठीत सांगायचं आणि त्या कानडीमध्ये तिला सांगायच्या. तर हे नक्की काय तिच्यापर्यंत जातं आहे हे कळत नव्हतं. पण आता त्या तर साड्या बाहेर आल्याच, तिने फार छान काम केलं. तिची पण विल पॉवर होती आणि तिने ज्या कॉटनच्या साड्या आणल्या त्या आता मी प्रत्येक ग्रुप घेऊन जाते. ती मुलगी आता हिंदी शिकली आहे आणि ती सगळ्यांना ज्या रिसीट करून देते त्या ती रोमन स्क्रिप्टमध्ये इंग्लिशमधनं ती देते. वाव. ह्याला काय म्हणायचं, म्हणजे मला असं वाटतं प्रत्येकाला जी स्पेस आपण जर का दिली ना तर लोक उमलतात आणि प्रत्येक माणसात एक राजहंस दडलेला असतो. आणि माहीत नाही मला, पण मी जेव्हा कोणाच्याही घरी जाते तेव्हा मला तो थोडासा वेळ झाला, म्हणजे थोडासा वेळ दिला ना की मला त्यांच्यातला राजहंस दिसतो. हे किती छान आहे, म्हणजे त्यांच्यातला दडलेला राजहंस तुम्ही शोधून देता या एका ऑर्गनायझेशनच्या थ्रू, एका कंपनीच्या थ्रू. पण हे करायला काय स्किल लागतं? मला नाही माहिती, पण काय काय गोष्टी मला इंट्युएशननी पण खूप जमतात. किंवा मी खूप त्यांना खरेपणाने जर का मी त्यांना अप्रोच झाले ना तर तेही तेवढंच दिलखुलासपणे सगळं देतात आणि त्यातनंच लोक उमलत जातात आणि त्यांच्यातलं बेस्ट आमच्या ग्रुपला मिळतं. आणि माझं असं एक आहे की मला विन विन सिच्युएशन सगळ्यांच्यासाठी तयार करायची असते. म्हणजे आलेल्या माझ्याबरोबर प्रवाशांना मी कधी 99% नाही देणार. मला असं वाटतं आपण नेहमी 101% द्यावं किंवा पूर्ण 100% मी ते देईन, पण मी कधी कमी नाही देणार. आणि माझे जे आर्टिझन आहेत तर त्यांना पण भरपूर मिळावं. म्हणजे नेहमी ना तुमचा व्यवसाय विक्री किती होते या सगळ्याच्या आम्ही खूप पलीकडे जातो. म्हणजे एक प्रवास करताना खूप लोक अशा मिनिंगफुल किंवा माइंडफुल ज्या गप्पा होतात ना त्या खूप रंगतात. तिथे ते लोक त्यांची चॅलेंजेस सांगतात, कारण कुठलीही कला अशी पुढे नेणं हे सोपं नसतं. त्यांना खूप अप्स अँड डाऊन्समधनं जावं लागतं. आपण फक्त एक पॅन्डेमिक बघितलं, त्यांनी अनेक पॅन्डेमिक्स बघितली आहेत. म्हणजे त्या पॅन्डेमिक लाईक सदृश्य सिच्युएशन्स त्यांनी खूप बघितल्या आहेत. तर हे सोपं नसतं आणि त्या सगळ्याच्यासाठी मला असं वाटतं मला विन विन सिच्युएशनच करायची आहे. माझा तर मला आनंद मिळतो, पण माझ्या प्रवासांना आनंद मिळतो आणि माझ्या कारागिरांच्या पूर्ण घराला आनंद मिळतो. आणि मला असं वाटतं मी जेव्हा 10 आणि 12 लोक घेऊन जाते ना तेव्हा माझा आनंद हा 12 पट असतो. माझा ऍक्च्युअली तोच प्रश्न होता की छंद जेव्हा एखादा आपला असतो तर त्यात आपण निस्सीम आनंद मिळवू शकतो, पण त्याचा व्यवसाय जेव्हा होतो तेव्हा त्यातला आनंद कमी होतो का, किंवा आनंद कमी होऊ नये म्हणून काय करावं? नाही, आनंद कमी होत मला नाही असं वाटत. आणि मी आत्ताच म्हटलं तसं तो 12 पटीने माझा तर वाढतो. आणि ना काय काय गोष्टी आपला जो छंद असतो तो काही वॉटर टाईट कंपार्टमेंट्स नसतात. म्हणजे मला प्रवास आणि फोटोग्राफी हे एकत्र करून ट्रेजर्ड हॉलिडेजमध्ये खूप मी वापरते. पण माझा अजून एक छंद आहे, मला झाडं फुलं पानं खूप आवडतं. आणि आमच्या घरात जी बाग आहे त्याच्यात मातीत हात घालून मातीची मशागत करण्यापासून सगळं मी आमच्या बागकाम करते. पण माझं बागकाम फक्त घरातल्या पानांच्या झाडांबरोबर मर्यादित नाही आहे. तर ते होतं कसं माहिती आहे, मला हे हळूहळू कळत गेलं. मी शास्त्रीय माहिती पण झाडांची वाचते किंवा मला ती कलेक्ट करायला असं पण आवडतं. तर मी जेव्हा प्रवासाला जाते तेव्हा आमचे अनेक कारागीर हल्ली नॅचरल डाईज म्हणजे जे रंगवतात कपडे त्याच्यासाठी नॅचरल डाईज वापरतात आणि त्याच्यात पानांचा, फुलांचा, मुळांचा, खोडाचा असे झाडाच्या अनेक प्रकारात भागांचे हे वापरले जातात तो रंग तयार करताना. तर अनेक आमचे आर्टिझन्स आहेत की त्यांना त्याची शास्त्रीय नावं माहिती आहेत. आणि तुम्ही आर्टिझन सोडा, परवा आम्ही आता आसाममधनं फिरत होतो अगदी मागच्या 2 महिन्यांपूर्वी आणि आम्ही एकीकडे थाळी खात होतो, सगळा ग्रुप आमचा थाळी खाल्ली.
तर त्या थाळीमध्ये ज्या 1-2 भाज्या होत्या, तर त्याच्यातला एक जी भाजी होती ती अशी थोडीशी आंबट होती आणि असं काहीतरी गोल त्याच्यात होतं आणि ते काही केल्या. आमच्यामध्ये खूप छान स्वयंपाक करणाऱ्या अनेक जणी होत्या, पण कोणालाही ते काय आपण खातोय हे ओळखता येईना भाजी. तर आमचं सगळं ऐकून ना ते हॉटेल आम्हाला ना कोणीतरी CCTV कॅमेऱ्यातनं बघत होतं हे आम्हाला माहीतच नाही. तर ते बघून हॉटेलचे जे शेफ होते ते आले आणि ते म्हणाले, की "तुम्ही काय खाताय हे ओळखलत का?" तर आम्ही म्हटलं, "नाही, आम्ही नाही बघितलं. आम्हाला नाही ओळखता येते." तर त्यांनी सांगितलं, "ह्याला म्हणतात की एलिफंट फ्रूट." तर एलिफंट फ्रूट तर अशा लोकं बघत होते कारण ना कुठल्याही झाडाला व्हर्नाक्युलर किंवा त्या त्या प्रदेशाची नावं असतात. पण जेव्हा शास्त्रीय नाव तुम्ही सांगता तेव्हा खूप फरक पडतो. हो. ते शेफनी आम्हाला सांगितलं, की ह्याचं नाव आहे डिलेनिया इंडिका. मग आमच्या सगळ्या ग्रुपनी फटाफट ते हे केलं, गुगल केलं आणि मलाही कळालं की ते करमळाची भाजी आहे. तर मग सगळ्यांनी फोटो बघितल्यावर त्यांना कळालं, अरे आपण आत्ता प्रवास करत येत असताना रस्त्यामध्ये आपल्याला असे प्रचंड मोठे वृक्ष दिसले, त्याला जी फळं होती त्या फळाची ही भाजी आहे. तर इतकं आवडलं सगळ्यांना. तर आपण जे करमळ असतं डिलेनिया इंडिका ते आम्हाला शेफनी नाव सांगितलं आणि ते मी सांगू शकले कारण माझी झाडांची सगळी माझं ती पण एक माझा छंद आहे ना. हो. तर तो छंद ना वाढत जातो. तर कधी असा त्यातनं जो आनंद आहे ना तो द्विगुणित मी का म्हणलं तुम्हाला कळालं की हो. म्हणून तो होत जातो. म्हणजे तो फक्त माझ्या बागेपुरता नाही आहे, तर तो प्रवासात पण होत जातो. आणि ना ह्या सगळ्या प्रवासांना मी लर्निंग हॉलिडेज म्हणते. कारण त्यात इतकं नकळत गोष्टी शिकवून जातात. त्याच्यासाठी मी कुठनंही नोट्स नाही काढल्या, मी फोनमध्ये काही लिहून नाही ठेवलं. पण स्पंटानियसली जेवता जेवता आम्हाला कळालं की अरे आज आपण करमळाची भाजी खाल्ली आहे. हो. आणि हे अनुभव खरं तर तुम्ही कथाकथन सुद्धा करता तुमच्या हॉलिडेज वरती. त्यामुळे कथाकथन असं नाही, पण आम स्टोरी स्टोरी टेलर अँड म्हणजे स्टोरी टेलिंग बाय एनी फॉर्म कथाकथनच होतं नाही का. आणि आता इतकं छान रंगवून सांगितलेत तुम्ही जे काही आता अनुभव सांगितलेत ते. पण या सगळ्याला एक आर्थिक भाग सुद्धा आहे. व्यवसाय करणं म्हणजे त्याला आर्थिक बाजू आलीच. तर ती आर्थिक स्थिरता मिळायला किती वेळ लागला? माझ्या पहिल्या ज्या 4 ट्रेल्स होत्या ना, त्याला कमी लोकं आली. पण 5व्या ट्रेलपासून मला असं वाटतं, की म्हणजे मी पहिले 6 महिने होतं स्ट्रगल. पण आय वॉज सो व्हेरी फर्म, की मला नोकरी करायची नाही. त्याच्यामुळे मी प्रचंड प्रयत्न केले. तुम्हाला कुठलाही व्यवसाय सुरू करताना ना, सुरुवातीला खूप चॅलेंजेस येतात. म्हणजे बम्पी राईड इज अ स्मूथ वर्ड. आणि तुम्हाला एवढी चॅलेंजेस येतात आणि ती तुमची तुम्हाला सोडवायची असतात. हो. कारण तो प्रॉब्लेम काय आहे ते तुम्हाला माहीत असतं आणि सगळ्यात महत्त्वाचं ती आर्थिक स्थिरता यायला पण ना तुम्हाला प्रचंड काम करावं लागतं. हो. अविरत काम करावं लागतं आणि तो जर का म्हणजे ते काम करतानाही आनंद घेत घेत तुम्ही करत गेलात ना तर कळतच नाही. एवढी चॅलेंजेस येत गेली ना सुरुवातीला की ते दिवस पण पटापट निघून गेले आणि आता मला असं वाटतं की अरे तेव्हा ते वाटायचं की हे किती स्लो चाललंय. पण नाही, म्हणजे तेही दिवस पटापट गेले आणि पहिले 6 महिन्याच्या नंतर मला असं वाटलं की हो, मी हे करू शकते. कारण माझ्या 6व्या 7व्या 12पासनं फुल फ्लेजेड 10 लोकं 12 लोकं यायला लागली आहेत. त्याच्यामुळे मला तेवढीच न्यायची आहेत आणि ती लोकं मला माझ्यासारखी मिळत चालली आहेत, जोडली जात आहेत. आत्ता तू छान सांगितलंस की बम्पी रोड इज अन अंडरस्टेटमेंट. तर ह्या बम्पी रोडमध्ये कधी कधी ब्रेक लावून थांबावं असं वाटलं? मी खूप फिरत नाही. मी वर्षातनं जेवढं मला काम जमतं तेवढंच मी करते. आणि मला जेवढा प्रवास आवडतो ना तेवढंच मला घरही खूप आवडतं. त्याच्यामुळे मी घरात असते. मी घरात तर मी एन्जॉय करतेच, म्हणजे वर्क फ्रॉम होम मी एन्जॉय करते. तो माझा ब्रेकच असतो. आणि मी दर 3 महिने काम करते, एक छोटा ब्रेक घेते. आणि मी जेव्हा घरी असते, मी असते, माझ्या कोशात असते, माझ्या बागेत असते, मी मातीत हात घालून जेव्हा कामं करते ना तेव्हा मला नव्या नव्या कल्पना सुचतात. आणि मी नाही प्रवास करू शकत. 10 दिवसाच्या वर मी घराच्या बाहेर नाही राहू शकत. कितीही तो आवडत असला तरी घर ते घरच असतं. आणि मग मला माझ्या सगळ्याची आठवण येते. म्हणजे मी बाहेरनं फोन केले तरी आईला पहिल्यांदा विचारते, त्या झाडाची फुलं उमलली का? किंवा आमचे अपडेट्स हे बागेतले चालतात. तर मला असं वाटतं की मी ब्रेक्स पण घेते
आणि ते पण खूप जरुरी असतात, कारण तुम्ही जर का कंटिन्युअस काम करत राहिलात ना, तर माझ्यासारख्या मला तरी नव्या आयडिया नाही सुचत. आणि माझ्या ट्रेल्समध्ये मी माझं जे मी प्लॅन केलेलं असतं ना मागच्या वर्षीचं, ते मी ह्या वर्षी कॉपी पेस्ट नाही करत. तर मला समजलेलं असतं, अरे कुठेतरी आपल्याला ट्विक करायचं आहे, ह्याच्यात चेंजेस हवेत. तर ते सगळं करायचं असेल ना, तर ह्या सगळ्याला एक छानसा वेळ द्यावा लागतो. त्याच्यासाठी पण घरात पण तुम्हाला तुमचा मी टाईम लागतो. म्हणजे तुम्ही सगळं नीट त्यातनं रन थ्रू होऊन तुम्ही ठरवायचं, की हे आपण असं ट्विक केलं तर हे जास्ती छान होईल. तर हे मी करते आणि मी ब्रेक्स घेते. आणि मला घर खूप आवडतं, कारण तिथे तुम्हाला नव्या नव्या कल्पना सुचतात. आणि ह्याच्यावरनंच आंतरप्रनर्सचा बर्नआउट हा एक खूप कॉमन प्रॉब्लेम असतो, कारण आंतरप्रनरचा वर्कहॉलिक्स. त्यामुळे हा जो ब्रेक घ्यायचा असतो, तो ब्रेक घेताना तुम्हाला आर्थिक बाजू किंवा ज्या रेटने बिझनेस वाढतोय ह्याचाही विचार करावा लागतो. तो बॅलन्स कसा मॅनेज करतेस? करते मी तो मॅनेज. म्हणजे ना होतं कसं, जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर हा आपल्याकडे पावसाळा असतो, त्याच्यामुळे त्याच्यात कमी प्रवास केले जातात, त्याच्यामुळे मला तो ब्रेक मिळत गेला. आणि मग बाकीचे पण ना टुरिझममध्ये सीझन्स असतात, त्याच्यामुळे मेन सीझनमध्ये 2 महिने जर का मी छान काम केलं तर 1 महिना मी नाही काम केलं. म्हणजे ते मी काम करत नाही, म्हणजे मी प्रवास करत नाही. घरात बसून बिहाइंड द सीन माझं काम चालूच असतं. म्हणजे लिखाण चालू असतं, वाचन चालू असतं, लोकांशी बोलणं चालू असतं. त्याच्यानंतर नवं काहीतरी असं शिकणं पण चालू असतं. तर हे होतं, जमतं आणि ते जमवावं पण लागतं. म्हणजे हे आपण खूप भारतासारख्या देशामध्ये ना आपली विविधता, हवामानात सुद्धा विविधता आल्याने ते जमू शकतं. पण हे सगळं करताना तुमचा जो छंद आहे तो प्रोफेशनल तुमचं आता कॉलिंग झालेलं आहे, तर हे करताना तुझ्या अनुभवात सर्वात महत्त्वाची गोष्ट कुठली ठरली? इथे पण मला असंच वाटतं की टाईम मॅनेजमेंट ते मला खूप महत्त्वाचं वाटत होतं. आणि त्याच्याकडे तुम्हाला नीट प्रोफेशनलीच बघावं लागतं, कारण पीपल आर पेईंग यू, यू आर आन्सरेबल. त्याच्यामुळे प्रोफेशनल पॅकेजेस करायची म्हणजे हा छंद नाही, हे लोकांच्या तुम्हाला ते तासाभरात लक्षात येतं की हा छंद आहे की हे प्रोफेशनली आपला प्रवास होत आहे. तर हे पॅकेज देणं पण एक महत्त्वाचं असतं. म्हणजे मला काही गोष्टी कदाचित माहीत नसतील. व्यवसाय करताना आता माझे टॅक्स कन्सल्टंट जर का काही गोष्टी हँडल करत असतील, पण मला त्यातल्या छोट्या गोष्टी माहीत करून घ्याव्या लागतात. हो. ती माझी ॲप्टिट्यूड नसली, म्हणजे अकाउंट्स किंवा हे सगळं माझं ॲप्टिट्यूड नसलं तरी पण ॲज अन ऑन्ट्रप्रेनर ते शिकावं लागतं. त्याच्यामुळे हे मला आवडत नाही असं म्हणून चालत नाही. तो छंद असतो, तो व्यवसाय झाला आहे, पण त्याच्यामधनं तुम्हाला काय जे नव्याने कंगोरे येतात ते शिकावेच लागतात. आणि म्हणजे मी आधी लिहित नव्हते फारशी सोशल मीडियावर, पण ना प्रॅक्टिस झाली. 52 आठवडे मी लिहिलं सुरुवातीची अनेक वर्ष. त्याच्यामुळे ना तेही आवडायला लागलं. ब्लॉग्स लिहायचे? मी माझ्या सोशल मीडिया पोस्ट करायचे आणि त्याच्यासाठीचे फोटोज, त्याच्यासाठीचे व्हिडिओ सगळं प्रवासात कॅप्चर केलेलं असायचं. त्याच्यामुळे ते जे अनुभव लिहिणं हे छान होत गेलं, ते मी करत गेले. पण ही जी सोशल मीडियावर लिहिण्याची गरज होती, ऑब्व्हियसली ती गरज आहे हे आयडेंटिफाय करून यू फोर्स्ड युअर सेल्फ टू डू इट अँड स्टार्टेड एन्जॉईंग इट. म्हणजे ते करता करता त्यात तुला मजा यायला लागली. पण जे एक आपल्याला बिझनेस म्हणून प्रमोशन करावं लागतं, कारण पहिल्या 3-4 तुमच्या ट्रेल्स खूप कमी लोकांच्या होत्या आणि मग त्या तुडुंब भरल्या होत्या. तर हे करण्यासाठी ते मार्केटिंग कसं केलं? कन्सल्टंट पकडून केलं की स्वतःच्याच माझं मी केलं. मी जेव्हा ब्रिटिश काउन्सिलमध्ये काम करायचं तेव्हा आम्हाला एक ट्रेनिंग प्रोग्राम झाला होता आणि तो होता झिरो बजेट मार्केटिंग. म्हणजे पैसे खर्च न करता तुम्ही सर्व गोष्टी विकू शकता आणि त्या कशा करायच्या ह्याचं ट्रेनिंग होतं आम्हाला हे. आणि ते मी खूप एन्जॉय केलं होतं. तर मला असं वाटलं, ओ वाव, सोशल मीडियावर मी जे काय लिहिते ते मी फेसबुकवर ॲड्स न देता सुद्धा मी लिहू शकते आणि लोक ते वाचतायत, ते लोकांच्यापर्यंत जात आहे. म्हणजे मी सोशल मीडिया म्हणजे फेसबुक वापरलं, इंस्टाग्राम वापरलं, लिंक्डइन वापरलं, तर ह्या सगळ्यांनी पण फरक पडत गेला आणि ते लोकांच्यापर्यंत पोचत गेलं. सो एखाद्या नवख्या बिझनेस सुरू करणाऱ्याला तू काय ॲडवाईस देशील या अनुषंगाने? एक तर तुमचं ध्येय पाहिजे, म्हणजे मी हे करीनच
आणि जेव्हा तुम्ही मागचे दोर कापता ना तेव्हा तुम्हाला फक्त पुढे जायचं असतं. त्याच्यामुळे माझं असं म्हणणं आहे की एक गोल ठरवलाच गेला पाहिजे आणि तो आपल्यासाठी पाहिजे, म्हणजे तो लोकाला सांगायच्यासाठी नाही. मी हे करणार आणि जेव्हा तुम्ही ॲक्शन घेता ना तेव्हाच लोकांना सांगायचं. त्याच्यामुळे आधी आपले प्लॅन्स काय आहेत हे फक्त स्वतःपुरते ठेवायचे, ते लिहून काढायचे आणि स्वतःला क्लॅरिटी घ्यायची की मला नक्की काय करायचं आहे, माझा रोडमॅप काय आहे, मी अजून पुढे 2 वर्ष बघू शकते का, मी फक्त पुढचंच वर्ष बघू शकते का, मला 5 वर्षाचं प्लॅनिंग करायचं आहे. आणि ते खूप छान असतं आणि जसं आपण लिहित जातो ना तशी आपल्याला उत्तरं मिळत जातात. आणि लोकांशी बोलायचं, मला असं वाटतं की लोकांशी बोलून आपल्याला खूप क्लॅरिटी येत जाते. पण लोकांशी कुठल्या ह्याच्यापर्यंत बोलायचं तर व्हॅलिडेशन नाही घ्यायची त्यांची, त्यांचे फक्त इनपुट्स जे आपल्यासाठी योग्य आहेत तेवढे घ्यायचे. तू जेव्हा तुझं पॅशन फॉलो करायचं ठरवलंस तेव्हा तू त्याच्या मागे पूर्णतः सगळ्या अनुषंगाने विचार केला होतास. पण आजकाल अनेक सोशल मीडिया अकाउंट्स किंवा इन्फ्लुएन्सर्सना बघून फॉलो युअर पॅशन, टाका राजीनामा, असा एक जेन झी मध्ये तरी ट्रेंड दिसतोय. म्हणजे बरेच आता आजकाल सोशल मीडियावर ट्रेंडिंग सुद्धा स्टोरीज ज्या आहेत ज्याच्यात जेन झी कसे काम करत नाहीत. आय बेग टू डिफर, कारण मला वाटतं की त्यांची काम करायची पद्धत वेगळी आहे. पण हे जे पॅशन फॉलो करा, फॉलो युअर पॅशन, फॉलो युअर ड्रीम, हे जे आहे असं जर कोणी म्हटलं तर त्यांना तू काय ॲडवाईस देशील? जरूर पॅशन फॉलो करा, पण तिथे रॅशनॅलिटी पण आली पाहिजे. म्हणजे नुसतं फॉलो युअर पॅशन म्हणजे फॉलो युअर हार्ट. माझ्या बाबतीत ना पॅशन हा शब्द ठीक आहे, छान आहे, पण ट्रेजर्ड हॉलिडेज ही माझी भक्ती आहे. त्याच्यामुळे ना मी त्याच्या खूप पुढे गेले आणि मला असं वाटतं की रॅशनॅलिटी आलीच पाहिजे, कुठेतरी हे वापरलं गेलंच पाहिजे आणि त्यांनी तुम्हाला एक शिस्त आणतं. त्याच्यामुळे सगळं लिहून काढून ते आलं पाहिजे. जरूर तुम्ही तुमची पॅशन फॉलो करा, पण त्याच्यासाठी आधी प्लॅनिंग पाहिजे. त्याच्यासाठी तुम्ही काय करणार आहात ही क्लॅरिटी पण खूप महत्त्वाची आहे, ते पाहिजे. आणि पॅशन काय, आता मी करतीच आहे 10 वर्ष, पण तो कुठे इम्प्रॉम्प्टू नव्हता डिसिजन. तो मी छान विचारपूर्वक घेतला होता आणि ते मला आवडतं. म्हणजे आता अजूनही मला कधीही असं वाटत नाही की हे सगळं बंद करावं, ट्रेजर्ड हॉलिडेजला कुलूप लावावं, दुकान बंद आणि नोकरी करावी, एकदाही वाटलं नाही. मला नाही असं वाटत. म्हणजे मला असं वाटतं की मी छोटं काम करीन, थोडंसं काम करीन, पण ते सस्टेनेबल असेल आणि ते मला पुढचे अनेक वर्ष करायचं आहे. म्हणजे मी जसं काम करते तसं मला असं वाटतं माझ्या कारागिरांच्या मी जेव्हा घरी जाते तेव्हा त्यांची मुलं या व्यवसायात येत आहेत, तर मला त्यांच्या मुलांच्या बरोबर पण कामं करायची आहेत. आणि जे माझे प्रवासी येत आहेत तर त्यांच्याही नेक्स्ट जनरेशनला मला घेऊन जायचं आहे. तर मला असं वाटतं की हेच जेनझी असणार आहेत आपल्या प्रवासात आणि मला ते हवे पण आहेत. हो. सो आता व्हॉट इज नेक्स्ट फॉर ट्रेजर्ड हॉलिडेज अँड फॉर यू? मी आता फक्त 16च राज्यात आहे, तर मला असं वाटतं मी अजून अर्धाच भारत दाखवते लोकांना. तर करायला खूप काम आहे. आणि ना ते हिमनगाच्या टोकासारखं आहे. म्हणजे ते दिसताना हिमनग दिसतोय पण खालती खूप आहे. तर मला हिमनग म्हणजे आईसबर्ग. तर तसं आहे. तर मला भरपूर काम करायचं आहे आणि मला असं वाटतं की काय काय गोष्टी आपल्याकडे डॉक्युमेंटेड नाही आहेत आणि मी जेव्हा प्रवास करते तेव्हा त्या मला मिळत गेल्या. तर खूप भारत दाखवायचा आहे लोकांना, असं ते आहे. पण अजून एक गोष्ट मला सांगावीशी वाटते की माझे जे कारागीर आहेत ना, तर आपल्याकडे कुठलेही लग्न समारंभ किंवा जे छान कार्यक्रम होतात तर त्याच्यामध्ये लोक छान छान साड्या नेसतात आणि त्या आमच्या विणकरांनी केलेल्या असतात. पण होतं कसं, वर्षातनं फार कमी वेळेला समारंभ होतात, तर फार कमी वेळेला ही खरेदी केली जाते किंवा विणकरांच्याकडे तुम्ही जाऊन काहीतरी आणता. आणि माझं असं म्हणणं आहे की फक्त साड्या म्हणजे विणकर नाहीत, तर पुरुषांचे सदरे किंवा म्हणजे कुर्ते, हेही सगळं तुम्ही शर्ट्स त्यांचे, हेही सगळं कारागिरांच्याकडून घेऊ शकता. दुसरी गोष्ट म्हणजे मला असं वाटतं सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत 24 तासात आपल्याला ज्या अनेक गोष्टी लागतात ते आमचे विणकर करू शकतात. जसं की आपले घरातले पंचे, टॉवेल्स म्हणजे हँड नॅपकिन्स, हात पुसायला आपल्याला स्वयंपाकघरात जे लागतात ते, किंवा आपली बेडशीट्स, सोफावरची कव्हर्स
किंवा हो. कुशन कव्हर्स हो. किंवा पडदे, आपल्या सतरंजा, कार्पेट्स, हे सगळं आमचं विणकर करतात. तर मला असं वाटतं की ना, आपण थोडंसं साडीच्या पलीकडे जाऊन विणकर बघितले तर त्यांना खूप फायदा होईल. आणि होईल कसं माहिती आहे का, विणकरांच्या हातात जेव्हा त्यांची लहान मुलं जेव्हा बघतील की आपल्या आई वडिलांच्या प्रोफेशनमध्ये त्यांना आदर मिळतोय, त्यांच्याकडे ना थोडासा सरप्लस फंड्स असतील आणि त्यांच्या आई वडिलांचे औषधांचे छान त्यातनं जमा खर्च जमू शकतील किंवा मुलांची छान शिक्षणं होतील, तर हे जेव्हा गणित जमेल ना, तेव्हा त्यांची नवी पिढी पण येणार आहे ह्या सगळ्यात. आणि मी आत्ताच कच्छमध्ये मागच्याच महिन्यात जाऊन आले आणि काय सुंदर, आमच्या प्रत्येक कारागिरांच्या घरची जेनझी ही त्यांच्या व्यवसायात उतरली आहे. आणि आमच्या सगळ्या ग्रुपला फार आश्चर्य वाटत होतं की हे किती बोलतायत आणि हे किती पुढे येऊन कामं करतायत. आणि ते खूप छान होतं वातावरण. तर मला असं वाटतं की सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत प्रत्येकाने विचार करायचा आहे की मला काय हवं आणि मी माझ्याच विणकरांना कसं जास्ती छान काम देऊ शकेन. तर कुठल्याही खादी ग्रामोद्योगमध्ये शहरातनं जी दुकानं आहेत तिथे गेला तर तुम्हाला या रोजच्या वापराच्या गोष्टी सहज मिळतात आणि त्या काय फार महाग आहेत असं पण नाही आहे. दुसरी गोष्ट म्हणजे खूप डिझायनर्स येत आहेत किंवा खूप छान ब्रँड्स आहेत, तर हे खूप हाताने केलेल्या गोष्टी, विणलेल्या गोष्टी प्रमोट करतात. तर जरूर जावं आणि बघावं आणि त्यांनी ते घ्यावं. तर मला असं वाटतं माझं काम सोपं नाही आहे. हो. म्हणजे लग्नाच्या तेव्हा खरेद्या होणारच आहेत. अगदी महागाच्या गोष्टी ह्या विकत घेतल्या जाणार आहेत. पण थोडंसं आपण जर का आपला खरेदीचा कल बदलला आणि रोजच्या जीवनात जे जे काय लागतं ते घेतलं तर खूप मजा येईल. एक उदाहरण देते इथे जाता जाता, आणि ते आहे म्हणजे जो आयकिया नावाचा ब्रँड आहे, तर त्यांच्याकडे जी टॅपेस्ट्री जाते ती आपल्या भारतातल्या एका राज्यातल्या अत्यंत ग्रामीण भागातनं जाते. आणि मी तिथे जाऊन आले आणि तेव्हा मी बघितलं होतं इतकी छान त्यांची सगळ्यांचे लूम्सवर बायका कामं करत होत्या आणि त्यांची इतकी छान ऑफिसेस होती की त्यांना बायोमेट्रिक्स होतं. तिथे त्यांना एक फ्रिज होता की ज्याच्यामध्ये ते येऊन त्यांचं ताकाचं भांडं ठेवलं होतं. त्यांना मायक्रोवेव्ह होता आणि त्यांना त्यांची जेवायची वेळ झाली की त्या सगळ्याजणी एकत्र बसून किंवा पुरुष पण एकत्र बसून ते त्यांचे डबे खात होते. तर तेव्हा ते त्यांचं गरम करत होते. त्यांनी घरनं आणलेली जी भाकरी होती त्यांनी ती गरम केली, थंड ताक प्यायले. हे किती छान आहे ना. सो मला असं वाटतं की ते आयकियावाले ते तर करतच आहेत, पण त्यांच्या मागचा जो ब्रेन बिहाइंड ऑल दिस आपला भारतीय चेहरा आहे. तर हे पण होऊ शकतं. तर तुम्ही जर का आयकियाची टॅपेस्ट्री जर का कुठेही बघितली असेल, ती जगभरात जाते, तर तुम्ही आमच्या विणकरांच्याकडनं घेऊन तुमच्याही सोफ्याचं काही करू शकता, कुशन कव्हर्स करू शकता. आणि हे अगदी सहज शक्य आहे. थोडासा या सगळ्याला वेळ दिला तर हे सहज जमू शकतं. ह्यातनं मला एक कल्पना सुचते की या कारिगरांबरोबर हे ट्रेल्स तर करताच आहात, पण यू हॅव सो मेनी आयडियाज फॉर प्रॉडक्ट्स. हो. सो आणि हे तुम्ही आज घातलेला कुर्ता सुद्धा इज युअर ओन डिझाईन आहे. सो ह्याच्याबद्दलचं मी एक सांगेन म्हणजे माझा जन्म जो आहे तो 27 सप्टेंबर म्हणजे वर्ल्ड टुरिझम डे. तर ऑफिशियल बंजारन. तर हा जो टॉप आहे हा बंजारा एम्ब्रॉयडरीचा आहे. आणि बंजारा एम्ब्रॉयडरी जे जे काय टाके येतात ते सगळे ह्याच्यात त्यांनी घेतलेले आहेत. आणि मला असं वाटलं की आजच्या दिवशी मी ऑफिशियल बंजारन म्हणून इथे आली आहे, तर हे का घालू नये म्हणून खास तुमच्यासाठी. ज्या छान कल्पना आहेत, तर ट्रेजर्ड हॉलिडेज वरनं ट्रेजर्ड कीपसेक्स वरती जाणार आहात का? आत्ता तरी असं काही नाही आहे, कारण मी जे काय करते ते एन्जॉय करते आणि मी त्या आयडियाज काय येत आहेत तर फार जेव्हा ना तुम्ही तुमचे कान उघडे ठेवता, डोळे उघडे ठेवता आणि थोडंसं हळू जाता ना, तेव्हा हे सगळं तुमच्यामध्ये ॲब्सॉर्ब होत जातं. आणि दॅट्स द ब्युटी ऑफ इट असं मी म्हणेन. आय होप सो, कारण हा कुर्ता पाहिल्यानंतर मलाही वाटलं की हे मला राधिकाकडनं कसं करून घेता येईल. तसं आपल्या अनेक व्ह्युअर्स नाही असं वाटू शकतं आणि तुमच्या ट्रेल्सवर येणाऱ्या लोकांनाही वाटू शकतं. सो थिंक अबाउट. हो, अजून एक म्हणजे हे नॅशनल अवॉर्ड विनिंग एम्ब्रॉयडरी करणाऱ्या आमच्या ज्या आर्टिझन आहेत त्यांनी हा टॉप माझ्यासाठी केलेला आहे. वाव, दॅट इज सो स्पेशल. थँक्यू आज तो घातल्याबद्दल. तू या सगळ्या कारिगरांबरोबर अगदी घरच्यासारखी आणि तुझा घरोबा होतो, तो कसा होतो आणि त्यातली एखादी आठवण सांग ना छान.
माझ्या कारागिरांच्या बरोबर माझे जे मी पूर्वी जात होते ना, तर तेव्हा सुरुवातीला मी फार नाही गप्पा मारायचो, अगदी कामापुरतं असायचं. पण माझे बगरूमध्ये म्हणजे जयपूरपासून जवळ बगरू नावाचं गाव आहे आणि तिथे मी मास्टर ब्लॉक प्रिंटरच्या घरी राहून खूप शिकले आहे त्यांच्याकडनं ब्लॉक प्रिंटिंग, अगदी बेसिक. ते थोडंसं ॲडव्हान्स नाही, मिड रेंजपर्यंत मी त्यांच्याकडनं शिकले आणि मी गेले 12 वर्ष त्यांच्या घरी जाते. तर मी जेव्हा सुरुवातीला 2014च्या आसपास त्यांच्या घरी गेले, तर त्यांची मुलं खूप छोटी छोटी होती. तर मी त्यांना डॉक्टर गुप्ता जे आहेत आयुकाचे, तर त्यांची जी सायंटिफिक टॉईज होती, तर ती मी अख्ख्या त्यांच्या गावाला करून दाखवली होती. आणि आमचं शिकून झालं प्रिंटिंग की ती मुलं त्यांच्या चुलत भावंडांना, आत्ते भावंडांना आणि शेजारच्या मुलांना घेऊन यायचे आणि मी काही घरातनं न्यूजपेपर नेले होते आणि त्या वर्तमानपत्रापासून आम्ही टोप्या केल्या आणि मग मी त्यांना त्या गोष्टी सांगायचे. गूंज उठी है हल्दी घाटी ही गाणी शिकवली आणि मग आम्ही त्या स्ट्रॉ असतात ना त्याच्यापासून आणि टूथपिकपासून काय काय सायंटिफिक टॉईज केली. बाटल्यातनं पाणी घालून टोर्नाडो इफेक्ट कसा करतो ते वगैरे दाखवलं होतं आणि त्या मुलांचं आणि माझं मस्त जमलं होतं. तर तेव्हा त्या मुलांच्या घरी राहून मी हे सगळं केलं आणि जशी 2016 मी ग्रुप घेऊन जायला लागले तशी मी हॉटेलमध्ये राहायला लागले आणि फक्त यायचं, प्रिंटिंग करायचं, वर्कशॉप करायची आणि पुन्हा हॉटेलला जायचं. तर त्या कारागिरांची एक छोटी मुलगी की ती आता 7वी-8वीत असेल, तर तिने मला येऊन सांगितलं की म्हणजे हे थोडे वर्षांनी झालं होतं आणि तिने मला सांगितलं की दीदी तू आधी आमच्या घरी राहायचीस पण आता तू हॉटेलला राहतेस, तर मी नाही बोलणार तुझ्याशी, तू आमच्याच घरी राहायचंस आणि तुझ्या सगळ्या ग्रुपला तू दे ना पाठवून पुन्हा आणि त्यांना हॉटेलला राहू देत, आपल्याला काही गप्पाच मारता येत नाहीत. तर मला हे खूप छान वाटलं होतं आणि मला असं वाटलं की किती कनेक्ट असतो ना तो. हो. आणि त्याच फॅमिलीमधला मुलगा पॅन्डेमिकच्या दरम्यान फिलिपिन्समधनं शिकत होता, म्हणजे तो मेडिसिनचं शिकायला गेला होता आणि नंतर तो मुलगा काय माहिती तो परत आला. पण मी रिव्हर्स मायग्रेशन काय असतं ते मी बघितलं आहे आणि रिव्हर्स मायग्रेशनमध्ये तो मुलगा आला, तो फ्रेंच शिकला आणि आता तो त्याच्या वडिलांच्या व्यवसायात उतरला आहे आणि तो मुलगा फ्रेंच जर का टुरिस्ट आले तर त्यांना त्यांच्या भाषेत त्याचं कल्चर Wow. सांगतो. ही किती अभिमानाची गोष्ट आहे ना. हो. म्हणजे तो कुठल्याही शहरात गेला नाही, तो बाहेर देशी गेला नाही, पण तो घरी आला आणि ते घरचं जो सेटअप आहे ना त्यांचा व्यवसायाचा ते खूप छान होतं आणि वडिलांना तर आता मदत होतेच पण ते अभिमानाने सांगतात माझं काम खूप आता अगदी मी सुट्टा झालोय कारण तो सगळं माझी जबाबदारी घेतोय. किती छान आहे ना हे. हो, अगदी छान. कालनिर्णयाचं जे मागचं पान आहे ना त्याच्यावर तुम्ही खूप छान गोष्टी शेअर करता आणि ते वाचायला मला खूप आवडतात आणि अनेक ज्या गोष्टी आहेत ना त्या आपल्या वारशाच्या आहेत. हो. तर मला असं वाटतं की मी जो प्रवास करायच्यासाठी लोकांना प्रवाशांना घेऊन जाते इट्स लाईक बॅक टू युअर रूट्स. येस. तर तुमचं कालनिर्णयाचं जे मागचं पान आहे आणि माझं जे बॅक टू रूट्स आहे हे अगदी मिळतं जुळतं आहे असं नाही का वाटत? अगदी दिस वॉज मेंट टू बी. आता आपण आलोय एका फन सेगमेंटमध्ये. मी पटपट तुला प्रश्न विचारणार, तू पटपट उत्तरं द्यायची. ह्याला आम्ही क्विक फायर म्हणतो. एकटं प्रवास करणं सोपं आहे, हो का नाही? माझ्यासाठी सोपं आहे पण इट्स व्हेरी चॅलेंजिंग आणि जे पहिल्यांदा करतात त्यांना हे सोपं नसतं. पण मी जेव्हा केलं तेव्हा मी कुठलं पुस्तक वाचून नाही केलं, ते मला करायचं होतं म्हणून करत गेले. महाराष्ट्र की इतर राज्य, शहर? इतर राज्य, माय नॉर्थ ईस्ट. कम्फर्ट झोन सोडणं किती गरजेचं आहे? 100%. मोबाईल की निसर्ग? निसर्ग. तुमच्यासाठी परफेक्ट ट्रिप म्हणजे काय? मला स्वच्छ प्रदेशात जायला खूप आवडतं. म्हणजे मी झारखंड फार एन्जॉय केलं कारण काय स्वच्छ आहे, स्पिक अँड स्पॅन. लोक प्लास्टिक वापरत नाहीत तर फेकणार कुठून? तर मला स्वच्छ अशा भारतीय राज्यातनं जायला आवडतं. मिझोराम काय स्वच्छ आहे, त्याच्यामुळे आपलं मेघालय फार स्वच्छ आहे किंवा अनेक ठिकाणी जाते, छोटी खेडी. स्वच्छता अभियान आहे ना ते शहरांसाठी आहे. आपल्या खेड्यातनं कुठल्याही राज्यात जा फार स्वच्छ आहेत. तर मला स्वच्छता खूप आवडते आणि मला स्वच्छ भारत लोकांना दाखवायचा आहे आणि तो मी दाखवतेय.
पैशांपेक्षा जास्त महत्वाचं काय असतं? एक्सपिरियन्सेस. प्रवास आवड की गरज? माझ्यासाठी दोन्ही. पॅशनमुळे आर्थिक स्थिरता मिळते, हो की नाही? मिळवली आहे मी ती. पॅशनला प्रोफेशनमध्ये बदलण्यासाठी काय काय करता येईल? क्विक असं. टाइम मॅनेजमेंट. रिस्पॉन्सिबिलिटी क्वोशंट नीड्स टू बी हाय. नो ऑल्टरनेटिव्ह. यू हॅव टू बी ऑन युअर टोज. त्याच्यानंतर तुम्ही खूप छान जीव ओतून काम केलं ना की फ्युचर तुमचंच आहे, यश तुमचंच आहे. बजेट ट्रिप्स करणं किती शक्य असतं? बजेट हा खूप रिलेटिव्ह टर्म आहे, त्याच्यामुळे प्रत्येकजण आपापल्या बजेटनेच प्रवास करतो आणि ते जरूर करावं. थँक्यू सो मच. या तुझ्या प्रवासाबद्दल तू इतकं छान रीतीने सांगितलंस आणि या इतक्या महत्त्वाच्या इन्साइट्स तू शेअर केल्यास त्याबद्दल मेनी थँक्स. आणि वेळात वेळ काढून तू आज आमच्यासाठी इथे खास पुण्याहून आलीस त्याबद्दल तर खरंच खूप थँक्यू. मलाही खूप मजा आली आणि मी जग फिरते तर पुणे मुंबई तर काय 3.5 तासच आहे, तर जरूर मला पण खूप मजा आली. थँक्यू. आता तुला काही भेटवस्तू द्यायच्या आहेत. तू आज इथे आलीस त्याबद्दल तुला एक छोटीशी कालनिर्णयकडनं भेट. किती छान. लेट मी टेक दॅट फ्रॉम यू. रामबंधू मसाले, लोणची आणि पापड आपले टेस्ट पार्टनर आहेत, त्यांच्याकडनं तुझ्यासाठी ही खास भेटवस्तू. धन्यवाद. अशाच रंगतदार गप्पा ऐकण्यासाठी कालनिर्णयच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा एपिसोड कसा वाटला कमेंट करून सांगा. आवडला असेल तर तो नक्की शेअर करा आणि असेच आमच्याबरोबर जोडलेले राहा. पुढच्या एपिसोडमध्ये आपली भेट होणारच आहे, पण तोपर्यंत नमस्कार.